कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकतर्फी निकाल पाहायला मिळाला। मतदारांनी परिवर्तन विकास आघाडीला भरभरून मतदान करून त्यांचं पारडं जड केलं, तर महायुतीला तीनताड उडवत राजकीय नामुष्की दाखवून दिली। सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 तर पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागा निवडून आल्या। परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटानं त्यांची ताकद दाखवून दिली आणि सुधाकर घारे यांच्यासह नितीन सावंत यांच्या पाठीवर सुनील तटकरेंनी कौतुकाची थाप दिली। निवडणुकीचा निकाल लागला असला तरी आता जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार आणि पंचायत समितीमध्ये कोण सभापती होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। कर्जत तालुक्यातल्या सभापती निवडीवरून अंतर्गत राजकारण रंगलेलं असलं तरी सुधाकर घारे यांनी सर्वांना सोबत घेऊन अखेर तोलामोलाचा निर्णय घेतलाय। बीड गणातून सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आल्या आणि अखेर सर्वांच्या संमतीनं त्यांची कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। वेणगाव गणातून निवडणूक लढवून महायुतीला थेट चॅलेंज करत चित्रा ठाकरे निवडून आल्या। शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा योग्य तो न्याय देत चित्रा ठाकरे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली। कर्जत तालुक्यातलं राजकीय चित्र अचानक बदललं। विधानसभा निवडणुकीला सुधाकर घारे यांचा 5500 मतांनी पराभव झाला, पण खचून न जाता त्यांनी जिद्दीनं कामाला सुरुवात केली। सुधाकर घारे हे स्वतःच्या निवडणुकीमध्ये हरले असले तरी कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी जास्त ताकद लावली आणि कार्यकर्ते निवडून आणले। स्वतः पराभूत झालो असलो तरी कार्यकर्ता जिंकला पाहिजे ही तळमळ त्यांच्या प्रयत्नांमधून दिसून आली। मध्यंतरीच्या काळात सुधाकर घारे यांच्यावर अनेक आरोप झाले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांचं संघटन टिकवून ठेवलं आणि निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट उत्तर दिलं। विधानसभेला झालेला पराभव मान्य करत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कर्जत तालुक्यात त्यांनी ठळकपणे राजकीय अस्तित्व स्पष्ट केलं। स्वतःच्या निवडणुकीत झालेला पराभव पचवून कार्यकर्त्यांना जिंकून देत सुधाकर घारे यांनी राजकारणात दमदार एंट्री केली। नमिता घारे यांना सभापती करत आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा योग्य तो न्याय देत त्यांनी परिवर्तन विकास आघाडीला ताकद दिली। त्यामुळे घारे इज बॅक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।